येशूच्या नावात सलाम. आज आपण स्तोत्रसंहिता याचा 25वा अध्याय आणि 4थं वचन बघणार. ह्याच्यात असं म्हटलेलं आहे, हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. आता ह्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. जसं की आपल्याला भरपूर वेळेस कळते की आपल्याला कुठं जायचं हे कळत नसतं, काय करू हे कळत नसतं. भरपूर वेळेस आपण समोर असतं खरं आपल्याला दिसत नसतं. तर अशा वेळेस आपण आपल्या देवाकडं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताकडं आपण प्रार्थना करून मला मार्ग दाखव. ह्या संकटातून असेल, कुठल्या सिच्युएशनमधनं असेल, तुमच्या जीवनात एक राईट पार्ट तुम्हाला घ्यायचा असेल, किंवा तुमचा करिअरसाठी एक मार्ग असेल. हे जे तुमच्यासाठी तुमचे मार्ग आहेत, योग्य काय आहे हे तुम्ही देवाला विचारा. स्वतःच्या बुद्धीनं आपण चालून कधीही आपण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तिथंपर्यंत जाऊ शकत नाही. खरं प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला मार्ग दाखवतो तो शेवटच्या टोकापर्यंतचा मार्ग दाखवत असतो. त्यामुळं आपण त्यांना येशूला विचारलं पाहिजे की मला तुझा मार्ग दाखव, मला काय तर सांग, मला चिन्ह दे, मला ह्या मार्गाकडे जाऊन दे, कुठल्या मार्गाकडे जाऊन दे. देव मला तुझी इच्छा प्रगट कर, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन दे, असं देवाला म्हणा. जे काय आहे ते सगळं देवावर सोपवून द्या. देव पुढं त्याच्या मार्गा मोक्का कर. तर आजचं हे वचन आहे, हे तुमच्या जीवनात लागू करून घ्या. तुमच्या जीवनात जे आहे ह्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा, तुम्ही पुढं जावा, तुमच्या मार्गावर तुमची जी योग्य मार्ग आहे ते तुम्हाला मिळून दे. यासाठी देवाकडे तुम्ही मदत मागा. येशूच्या नावात आमेन.